चला, अन्नपूर्ण मॅडमांची परवानगी मिळाल्या त्यामुळे आता कसलीच अडचण नाही. होय, खरं मी तर लय घाबरलेलो तिकडे गेल्यावर काय होतंय म्हणून. पण खरं अन्नपूर्ण आजीनी डायरेक्ट परमिशन लेटर कमळीच्या हातात दिलं की नाही, तेव्हा कुठं माझा जीव भांड्यात पडला. चला, परमिशन मिळाली ते चांगलं झालं. आपला उपक्रम थांबायला नको. चला. सो गर्ल्स अँड बॉयज, बघा आपल्यासोबत कोण आले. आपली सगळ्यात जास्त फेवरेट अनिका महाजन. रे सर, मी पण गरजू मुलांसाठी मदत आणली आहे. मदत आणली असती चांगली गोष्ट आहे, पण त्याची अशी ऍडव्हर्टायझिंग करायची गरज नाहीये. आय डिडंट मीन इट इन दॅट वे या. मला तर हे फक्त अनाउन्समेंट याच्यासाठी करायची होती की माझं बघून अजून मुलं इन्स्पायर होतील ना सेम गोष्ट करण्यासाठी. गरजू लोकांनी मदत करा अशी आम्ही तुझ्या आधीच जी काही जाहिरातबाजी करायची होती की नाही ती करून झाली आहे. आणि त्यावर सगळीजण मदत बी करायला. पण कसं आहे ना निंगू पिंगू कच्चा लिंबू, तुला तेवढं डोकंच नाहीये. जेव्हा अनिका महाजन असं काहीतरी करते ना तेव्हा बाकी लोक तिचं कॉपी करतात. आणि तुला नाही वाटत का मी हे सगळं करून तुमचीच मदत करते म्हणून? मला नाही वाटत असं. निंगे राहू दे, गप राहा. पिंक्स डेव्स, हे सामान जरा ठेवा तिथे. सर, तुम्हाला काय वाटतं, मी हे डोनेशन देऊन चांगलं काम केलं ना? हो, नक्कीच. म्हणजे काय आहे की नुसतेच उपक्रम राबवून काही होत नाही. त्यासाठी तुमच्यासारख्या दानशूर लोकांची गरज असते, तरच तो उपक्रम यशस्वी होतो. फक्त दुसऱ्यांकडून गोष्टी उकळून काही होत नसतं. त्यासाठी स्वतःचेही इनपुट्स द्यावे लागतात. आणि खरं सांगायचं तर सगळ्यात जास्त तूच मदत केलीस. त्यामुळे माझ्या मते तुझाच जाहीर सत्कार व्हायला हवा. थँक्यू सर. सर, तुम्ही अन्नपूर्णा आजी, गॉड आय फॉरगॉट, इथे ती आजी नाही मॅम आहे. तुम्ही अन्नपूर्णा मॅडमला माझं नाव रेफर कराल का? तुझं नाव मी नक्की त्यांच्याकडे रेफर करेन. So guys, इथे सगळ्यात जास्त मदत फक्त आणि फक्त अनिका महाजननेच केली आहे. बिकॉज तुम्ही सगळे पण इन्स्पायर होऊन इथे कपडे तसेच तुमच्या इतर वस्तू दान करा. सगळ्यात जास्त मदत ही फक्त आणि फक्त अनिका महाजनने केली असल्यामुळे अनिका, तुझं मनापासून थँक्यू आणि खूप खूप कौतुक. सो या गाईज, आणि तुम्ही सुद्धा अनिकाला फॉलो करा. गरजू लोकांचा कैवारी कोण? अनिका महाजन. अनिका महाजन. लेट्स गो गाय. कमळे, चला चला पोरांनो, या. चला 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 चला. हा, या या या. मुलांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की नाही, प्रॉमिस केलं होतं का तुम्हाला मी स्वेटर आणि कपडे आणणार म्हणून, होय की नाही? मग हे बघा, हे सगळं तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकताय. पर मुलांनो थांबा, त्याआधी आपण ती तिथे ताई दिसते की नाही, तिचं जाऊन आपण आभार मानूया. कारण त्या ताईनं सगळ्यात जास्त मदत केली आहे. जायचं? चला. अनिका, या 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 या. पोरांनो, ताईला थँक्यू म्हणा. ए नो, गो अवे. इडियट. ए अनिका, अगं काय? अगं लहान आहे तू, मारतेस काय? तुझा आभार मानायला आलता. पोरांनो, तुम्हासनी जे काय गरजेचं वाटतंय, तुम्हासनी जे आवडतंय ते तुम्ही इथे येऊ शकता आणि घेऊन जाऊ शकता. आणि हा, शाळेत बी जायचं काय? जावा, तुमच्या सगळ्यांचे आवडते कपडे घ्या. जावा जावा जावा.
तुमचं काम पूर्ण झालं की मी फोन करेन असं बोललेलो तुम्हाला. तुम्ही आधीच कशा काय आलात? कशा काय आले म्हणजे? अहो काल तुम्हीच फोन करून सांगितलं की स्केच रेडी आहे, घ्यायला या, म्हणून आले. कोण आपण? मी रागिणी महाजन, म्हणजे राजन महाजनची बायको. तुम्ही स्वतः फोन केला होतात ना की स्केच रेडी झालंय, घेऊन जा, म्हणून आले. सॉरी, पण मी खरंच ओळखलं नाही तुम्हाला. म्हणजे कमाल आहे, आत्ताच तिने परिचय करून दिला. ती रागिणी, हो, राजन महाजनांची बायको म्हणून. ते कळलं मला. बरं आपण कोण? मी कामिनी, रागिणीची आई, म्हणजे राजन महाजन यांच्या सासूबाई. राजन महाजन कुठल्या तरी महत्त्वाच्या मीटिंगसाठी म्हणून बाहेर गेलेले आहेत. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं की स्केच घेऊन येण्यासाठी म्हणून तुम्ही जा आणि तुम्ही घेऊन या, म्हणून आम्ही आलो. असं कसं काय स्केच तुमच्या ताब्यात द्यायचं? का? नाही नाही, मला काहीतरी डाऊट वाटतोय. मी नाही देऊ शकत स्केच तुम्हाला. नाही, म्हणजे तुमचा काय विश्वास बसत नाहीये का की आम्हीच आहोत? पटत नाहीये का? ठीक आहे ना रागिणी, राजनला फोन लावून. हो लावते. मी तुम्हाला लवकरच जॉईन करतो. ओके, थँक्यू. बोल रागिणी, मी बिझी आहे. राजन 2 मिनिटं ऐक. मी स्केच आर्टिस्टकडे आली आहे, पण ते काय म्हणतायत मी तुम्हाला ओळखत नाही तर मी तुम्हाला स्केच देऊ शकते. प्लीज तू त्यांच्याशी 2 मिनिटं बोल. हां, मी फोन स्पीकरवर टाकते. बोल ना राजन. हॅलो सर, ही माझी बायको आहे. तुम्ही हिच्याकडे स्केच देऊ शकता. माझी काही हरकत नाही आहे. ठीक आहे सर, मी देतो त्यांच्याकडे. थँक्यू. झालं, पटला का विश्वास? बाय. पटलंय ना? थँक यू सो मच.